नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे परत एकदा प्रसाद शेठ ठाकूर यांच्या घरी। आपण त्या दिवशी एक मुलाखत टाकली होती प्रसाद शेठ ठाकूर यांची आणि त्या दिवशी आपण दाखवलं होतं बैलाच्या पोटातील लोखंड कसं काढलं जातं आणि त्या दिवशी भरपूर बैल आली होती। एक प्रॅक्टिकल स्वरूपात आपण दाखवलं बैलाच्या पोटातील लोखंड कसं काढलं जातं। आज सुद्धा आलो होतो। आज जवळपास 27-28 बैल आली होती। त्याच्यातले जवळपास आहे ना दोन तीन बैलांना आहे ना पोटामध्ये काही सापडलं नाही, लोखंड वगैरे माती वगैरे सापडली नाही का। बाकीच्या बैलांमध्ये लोखंड वगैरे सापडलं। अनेक बैलांचे काही रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेले। खूप लांब बैल आली होती। बोर, वैजापूर, चकडीची लई नामांकित बैल आली होती आजच्याला। आणि आज पुणे जिल्ह्यातील आपले लांडेवाडीचे अजय शेठ लांडे यांचा गुरु बैल अनेक घाटामध्ये आपण बघितला, पक्षाबरोबर घाटाचा राजा आणि अनेक ठिकाणी फायनली मारल्या होत्या। तो गुरु बैल आला होता। तर गुरुबैल इथं आल्यानंतर असं कळलं की गुरुबैलाच्या पोटामध्ये एक तार आहे नाही का, एक्सरे काढला होता त्यांनी। त्या एक्सरेच्या माध्यमातून असं दाखवलं होतं की त्याच्यामध्ये तार आहे आणि ती तार अक्षरशः 2-3 वेळेस एक प्रॅक्टिकल प्रोसेस केली आणि ती तार काढली नाही का। आणि त्यांचा विश्वास बसला की कशा प्रकारे काढली तार, तर ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। कारण मालकाचा पण एक प्रकारे त्याच्यावर विश्वास बसला की खरंच तार निघली त्याच्यातनं आणि आपण ते प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये आहे ना त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे। आणि आज आपल्याला स्वतः मालक पण भेटलेले, किती दिवसापासून गुरुला त्रास होत होता। आज कशा प्रकारे तार काढली जाते ना आज गुरुच्या पोटातली, ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। एक त्याचं प्रॅक्टिकल आपण घेतलेलं आहे डायरेक्ट। तर चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। दादा नमस्कार। नमस्कार। पहिला परिचय द्या तुमचा आम्हाला। मी राहुल टेमकर, आमचे मित्र अजय शेठ लांडे, हा बैल त्यांचा गुरु। तर गुरु 11-12 दिवसापासून आजारी होता। त्याचा एक्सरे वगैरे केला आम्ही। एक्सरे मध्ये तार दाखवली होती। तर यांच्याकडे आज बैल आम्ही आणला। 100% आमच्या समोरासमोर त्यांनी आम्हाला तार काढून दाखवली। रिझल्ट एकदम ओके। आता आम्ही परत त्यांचा असं म्हणणे स्वतः वैयक्तिक का तुम्ही आता परत एक्सरा करून पहा, तर आम्ही ते पण त्यांच्या म्हणण्यानुसार बघणार आहे। तर आम्हाला काय गरज त्याची वाटत नाही तशी, कारण एक्सरे मध्ये आम्हाला जेवढी तार दाखवली होती ती निघलेली आता समोर आणि माती पण निघलेली। बैलाला काय प्रॉब्लेम वाटत होता का, म्हणजे खायला वगैरे काय? हा, खायला बिला कमी होता ना, खायला कमी होता आणि म्हणजे बैल फ्रेशच नव्हता, खातच नव्हता जास्त। जेवढं थोडंफार खाईन तेवढंच, नाही तर मग असंच पाणी पण कमी प्यायचा। अजय शेठ नमस्कार। नमस्कार। आता ठाकूर पिंपरीत आलेलो आहे प्रसाद शेठ ठाकूर यांच्या घरी। अक्षरशः बैलाच्या 2-3 वेळा आपण बघितलं मॅग्नेट घालून तार होती, तार काढली। तर कसं काय तुम्हाला पत्ता वगैरे कुठनं काढला, कसं काय? काय आलं, चांडोलीच्या यात्रेमध्ये आम्ही निलेश दादा काळे, बरं शेठ शिवले, आम्ही असंच गप्पा मारीत बसलो होतो। दादांबरोबर मी संपर्क साधला। दादा म्हणले असे तारा वगैरे काढायला जमतंय। मग दादांनी माझ्यासाठी वैयक्तिक यांना फोन केला, प्रतीक दादाला। त्याच्यानंतर ना मग त्यांच्या थ्रू आम्ही इथपर्यंत यांचा नंबर भेटला, इथं आलो। यांना मी रात्री फोन केला, म्हणलं आम्ही उद्या सकाळी येतोय। तर ते म्हणले चालतंय, 2 वाजता या तुम्ही। आणि त्यांनी जे आपण एक्सरेमध्ये जे 11 तारखेला एक्सरे काढला होता, ते एक्सरेमध्ये अशीच तार एक्सरेमध्ये दाखवली आणि 30 तार आता बैलाच्या पोटातून काढलेली। आज जेवढी बैल आली होती त्यात फक्त एका बैलाला काही निघालं नाही। कमीत कमी 25 बैलांना कंप्लीट फॉरेन बॉडी टोटली निघालेली आहे। आणि ह्या बैलासाठी निलेश दादाचे कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत फोन येत होते की काही कर पण हा बैल ओके झाला पाहिजे। म्हणजे दादानी स्वतःच्या बैलासाठी जेवढे फोन नाही केले तेवढे गुरुसाठी केले। हिंद केसरी बैल आहे, जरी दादाचा नसला तरी दादानी कमीत कमी 50 फोन केले असेल। मित्रांनो, आता गुरुच्या पोटातील लोखंड काढण्यासाठी प्रोसेसला घेतलंय। आता पोटातलं लोखंड कशा प्रकारे काढतात ही संपूर्ण प्रॅक्टिकल आपण ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे। अजय शेटने यांनी आता एक्सरे करून आणलेला आहे, त्याच्यात तार दाखवलेली आहे ना का एक्सरेत। आता बघू पहिल्या अटेम्पमध्ये निघते का काय, कारण पहिला अटेम्प्ट घेतात आता त्यामध्ये मॅग्नेट टाकून कशा प्रकारे प्रॅक्टिकल घेतात। हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हीच पाहता मित्रांनो।
मित्रांनो, आता परफेक्ट अँगलनी मॅग्नेट आतमध्ये पोटात सोडलं जाते आणि पोटात एकदम अँगलनी सोडलं गेल्यानंतर ना हे पहा कशा प्रकारे सोडलं जाते बघा. आता मॅग्नेट पूर्णपणे आतमध्ये घातले, पोटामध्ये गेलेलं आहे. आता व्यवस्थित हे करून आता त्याला आहे ना थोडंसं चालायला न्यायचं. आता आज भरपूर बैल आली होती, भरपूर बैलांच्या पोटामधनं लोखंड निघलं आणि खरंच मुक जनावर आहे, त्यामुळं मुक जनावरांच्या पोटातलं लोखंड काढणं खूप गरजेचं आहे, कारण किती वेदना होत असन हे त्यालाच माहिती आहे. आता बघा चालायला चालवलेलं आहे, थोडं चालवणार आता बैलाला थोडं, जेणेकरून आतमध्ये ते मॅग्नेट त्या ताराला चिटकलं पाहिजे नाही का. आता बराच वेळ झाले चलून आणलाय त्याला आणि उभा केला. आता बघू ना, त्याच्यामध्ये पहिलाच अटेम्प्ट आहे, त्यामुळं पहिल्या अटेम्प्टमध्ये निघतं का काय नाही का पोटातनं, व्यवस्थित काढलं जाते बाहेर. आता बघा मित्रांनो कशा प्रकारे काढलं जाते मॅग्नेट बाहेर. मॅग्नेट आले बाहेर. पहिला अटेम्प्ट होता काय सापडलं नाही का. आता परत दुसऱ्या अटेम्प्टला घेतले. दुसऱ्या अटेम्प्टला पण सेम प्रोसेस आहे तशीच ज्या प्रकारे केलं तर. आता थोडं वेगळ्या अँगलला उभा केला आहे नाही का, जेणेकरून वेगळ्या अँगलला उभा केल्यामुळं थोडंसं मॅग्नेट तिथपर्यंत पोहोचल.
मित्रांनो, आता मोबाईलमधनं आहे ना एक्सरेचा फोटो बघितला आहे. एक्सरेमध्ये कशा प्रकारे तार गुंतलेली ना ती एक्सरेमध्ये एकदम परफेक्ट बघितली जाते आणि त्या प्रकारेच त्याच्या अँगलने ना तिथं मॅग्नेट टाकलं जाते. प्रसाद बघतो आता कशा प्रकारे मॅग्नेट टाकायचं आहे आणि प्रसादने बघून झालेले आता एक्सरे त्या प्रकारेच आता एकदम परफेक्ट अँगलने ना तिथे आहे ना मॅग्नेट टाकलं जाणार आहे. मॅग्नेट टाकून झालेलं आहे. परत एकदा आहे ना गुरुला आता परत चालवायला घेऊन जाणार आहे. खूप वेळ चालवणार आहे आता थोडं वेगळ्या पद्धतीने चालवलं जाणार आहे जेणेकरून ह्या अटेम्प्टला तर सापडलंच पाहिजे नाही का. बघा आता खूप आता थोडं पळवत नेलं नाही का बैलाला. जी माती आणि एक्सरे जी माती आणि तार होती ती पूर्ण बाहेर आलेली. आता एक्सरे केला तरी काहीच येणार नाही. तार होती कशी तुम्हाला ते पण सांगू गुंतली होती अशी आणि हे तुम्हाला हे दिसलं होतं. बरोबर आजपासून बैल काही आजार पडत नाही. 100% आणि बघा हे सोडून आतमध्ये काही नाही पण अजून एकदा सोडितो थोडा खायला कमी पडेल. आव माती असेल तर काढून घेऊ मी परत साफ झाला चालतं फक्त खायला कमी पडेल कारण 2 वेळा तिसऱ्यांदा सोडून पोट्या कमी झाला मित्रांनो, ही अशा प्रकारे तार सापडली नाही का गुरुच्या पोटामध्ये. सेम एक्सरेमध्ये होती ना तेवढीच तार सापडली ती. पहिल्या अटेम्प्टमध्ये काहीच निघलं नाही. नंतर दुसरा अटेम्प्ट केला, एक्सरे बघितला, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तार सापडली आणि परत एकदा एक्सरे करायला सांगितला. परत एकदा एक्सरे केला नाही का तार काढून गेल्यानंतरनं. तर एक्सरे काढल्यानंतरनं पुन्हा एक्सरेमध्ये काही सापडलं नाही का. मग ती तार होती ना ती निघून गेली पण एक्सरेमध्ये एकदम बैल ओके दाखवला आहे. दुसरा एक बैल आलेला आहे आता. तो पण बैलगाडा घाटामध्ये चांगल्या प्रकारे पळतो आहे. त्याच्या पण पोटामधलं
एक चुकीचा खेळा होता नाही का, तो पण सेम एक्सरेमध्ये होता ना त्या टाईपमध्येच आहे. तर बघू चला. मोकळी आहे का रुपलेली आहे म्हणजे एवढं नाही काय विचारलं एवढं. आयुष्य काय काय ये लाख मोठीची तसली दादा भाऊ म्हणून काढा की फोटो शूटिंग काढायची काढली वाच्याच अशीच होती ना? घुसली असं नाही नाही, पण अशीच होती. खेळ आहे. मी तुला काय म्हणलं होतं भाऊ, खेळ आहे तार नाही. तुला मी काय म्हणलं होतं भाऊ, दावणीचा खेळ आहे म्हणलं. खेळ आहे, खेळ आहे. दावणीचा नाही दावणीचा खेळ आहे, मला माहिती ना. नाही दावणीचा नाही ह्योची. तर नमस्कार, आम्ही आलो होतो आज ठाकर पिंपरी गावामध्ये. ते बैलाचा स्कॅन केला होता, आम्हाला शंका होती बैलाच्या पोटात काहीतरी असेल. तर एक्सरेत तार समान दिसत होतं. आज यांच्याकडं नाही का लोखंड काढायला आलो आणि आम्हाला जशी नाही का एक्सरेत दिसत होती उभे तशी तार भेटली आणि परत एक्सरेला जाणार आहे. आता बघू चेक करणं परत, जर सापड नाही शक्यता तर नाहीच दिसणार, कारण जे आहे ते डोळ्यासमोर निघलेलं आहे. तर धन्यवाद.